नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दैनंदिन अभ्यास आणि आपल्या ध्येयावरील फोकस या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत, जी आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेली आहे। या माहितीचा आधार आपण ज्यावेळेस अभ्यासाची सुरुवात करतो, नवीन वर्गामध्ये प्रवेश घेतो, त्या प्रवेशाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं ठरवतो आणि ते ठरवत असताना आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करायची असते असे सुद्धा ठरवतो। अशा वेळी आपल्याला आपल्या अभ्यासाचा जो काही दैनंदिन क्रम आहे त्या क्रमामध्येच आपल्या यशाचं रहस्य दडलेलं असतं, हे लक्षात घेणं अपेक्षित आहे। अशा सर्व गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की लगेचच मला तुमच्याकडून ती प्रेरणा मिळत असते। त्याचबरोबर कमेंटच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही कमेंट्स असतात त्या कमेंट्स मला एक ऊर्जा देत असतात, हे लक्षात असू द्या। आपण आपला प्रवेश ज्यावेळेस निश्चित करतो त्याच वेळेला आपल्या अभ्यासाची तयारी सुद्धा आपण ठरवलेली असते। दैनंदिन आपला अभ्यास असतो, परंतु दैनंदिन अभ्यासाबरोबर आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी करायची असते। अशा वेळेला आपला जो काही अभ्यास आहे तो अभ्यास विशिष्ट अशा फोकसच्या माध्यमातून जर आपण सुरुवात केला, म्हणजेच एखादा घटक आपण घेतला तर त्या घटकाच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याची जर नोंद आपण दैनंदिन अभ्यासामध्ये करू लागलो तर ही सवय आपल्याला पुढे चालून अतिशय उपयोगी ठरते, आपल्या यशापर्यंत नेण्याचा तो मार्ग ठरते। आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस दैनंदिन अभ्यासाच्या माध्यमातून शिकत राहतो त्यावेळेला आपल्याला असंख्य आपल्याकडचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांची बँक तयार होते, म्हणजे प्रश्न संच तयार होतो। कारण तो आपल्या दैनंदिन अभ्यासाचा भाग असतो, मात्र त्या माध्यमातून जे वेगवेगळे प्रश्न आपण तयार करून ठेवलेले असतात ते प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगात येत असतात आणि त्यावर फोकस करणं गरजेचं आहे। म्हणजेच आजचा जो काही आपला घटक आहे की दैनंदिन अभ्यासावर फोकस करत असताना आपल्या स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षेवर सुद्धा आपलं लक्ष केंद्रित पाहिजे, हा उद्देश आपल्या अभ्यासामागचा असावा। तोही प्रवेशाबरोबरच तो आपण घेऊन कुठल्याही वर्गामध्ये आपण प्रवेश घेणं अपेक्षित असतं। अशासाठीच या सर्व गोष्टी लक्षात घ्या। आपल्या या चॅनलवर कनेक्ट राहा आणि जाता जाताही लाईकचं बटन सुद्धा प्रेस करा। धन्यवाद।